राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानच्या वतीने डागण्यात आलेले ड्रोन आणि मिसाईलचे अवशेष भारतीय सैन्याद्वारे नष्ट करण्यात आलेत। जैसलमेरमधील बडोदी इथे तुर्की बनावटीचे मिसाईल लष्कराच्या S-4 या सैन्याने आता निकामी केलेला आहे। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानच्या वतीने डागण्यात आलेले ड्रोन आणि मिसाईलचे हे अवशेष आता नष्ट करण्यात यश आलंय। डागण्यात आलेले ड्रोन आणि मिसाईलचे हे अवशेष आता नष्ट करण्यात यश आलंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, जैसलमेरमधील बडोदी या परिसरामध्ये हे तुर्की बनावटीचे मिसाईल लष्कराच्या सहाय्याने नष्ट करण्यात यश आलेलं आहे। एकंदरीत या कारवाईच्या संदर्भातली काय माहिती आहे? याच ठिकाणी मी आता ज्या ठिकाणी उभा आहे जैसलमेर पासून अवघे 15 किलोमीटर दूर उरलेलं ते नष्ट करण्यात आलेलं आहे। JCBच्या माध्यमातून एक खड्डा करण्यात आला, त्या खड्ड्यामध्ये हे मिसाईल टाकण्यात आलं, नंतर ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलं। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी तुकडे आलेले आहेत आणि आमच्या शेजारीच हे तुकडे जे आहे हे कोसळले आणि अत्यंत तांब्याचे गरम असे हे तुकडे होते। हे तुकडे जे आहे हे कोसळले आणि अत्यंत तांब्याचे गरम असे हे तुकडे होते जे ब्लास्ट झाल्यानंतर। हे जे मिसाईल आहे हे पाकिस्तानने शनिवारी रात्री या ठिकाणी जैसलमेरच्या परिसरात डागले होते, पण S-400 जी यंत्रणा आहे भारताची क्षेपणास्त्र विरोधी, त्या यंत्रणेने हवेतच या मिसाईलचे 2 तुकडे केले। त्यानंतर हे मिसाईल या परिसरातून 1 किलोमीटर दूर परिसरात त्याचा एक भाग कोसळला आणि तिथून दुसरा 1 किलोमीटर दूर अंतरावर अर्धा तुकडा कोसळला। 3 फूटपेक्षाही जास्त मोठा हा तुकडा होता आणि आता हा जो तुकडा इथे आहे हा डिस्पोज करणं आवश्यक होतं, कारण की तो कधीही फुटू शकतो। त्यात RDX 1 किलोमीटर दूर उभा आहे, इथपर्यंत तुकडे जे आहे त्याचे आलेले आहे आणि गरम होते तुकडे। जर हा तुकडा नागरी वस्तीवर पडला असता, घरावर पडला असता तर किती मोठं नुकसान झालं असतं। पाकिस्तानने नागरी वस्त्यांवर हल्ला केला आहे। जैसलमेर हे मोठं शहर आहे आणि 30-40 हजार वस्तीचं आणि जैसलमेर मध्ये किल्ला आहे मोठा, आणि अशा ठिकाणी हे हल्ले करणं किती गंभीर आहे याचा अंदाज येऊ शकतो। अभी ब्लास्ट हुआ है, आप अगर ये रिहायशी इलाके में पड़ता तो अगर रिहायशी इलाके में पड़ता तो ये बहुत बड़ा नुकसान करता, जिसकी कोई आशंका नहीं, मतलब कोई सीमा नहीं है कितना ये नुकसान करता। शुक्र है कि ये जंगल में गिरा और कोई जनहानि नहीं हुई। या ठिकाणी पोलिसांनी हा तुकडा जप्त केलेला आहे। जी बताइए, एक टुकड़ा यहाँ पे आपको मिला है अभी कि कितना आप यहाँ पे आवाज आई आपको? नहीं, वो दूसरा था। आपको आवाज आई जब यहाँ पे जो कार्रवाई हुई? नहीं तो आवाज तो आई, पर दूसरा आदमी था यहाँ खड़ा, मैं उधर खड़ा। आपको आवाज आई वहां तक? हाँ, आवाज तो सबको आई हमको। आपण पाहू शकतो एकंदरीतच या ठिकाणी हे तुकडे जे आहे दूरवर पसरलेले आहे। आता संपूर्ण एरिया हा भारत पाकिस्तान सीमेवरचा ज्या ज्या ठिकाणी सैन्य तैनात होतं, ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने हल्ले झाले तो सॅनिटाईज केला जाईल आणि नंतरच नागरिकांना या ठिकाणी प्रवेश दिला जाईल। अगदी एक्सप्लोजिव्हने भरलेला असा हा हे पूर्ण मिसाईल होता आणि त्यामुळे मोठा धोका होता, मात्र तो आता टळलेला आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।